तर थेट दृश्य आपण पाहतो पुण्यामधल्या शिवाजीनगर या परिसरामधली मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता या परिसरामध्ये पोहोचलाय। किती मोठ्या संख्येनं मराठा समाज यामध्ये सहभागी झालाय ते आपण इथे पाहतोय। संपूर्णतः भगवं वातावरण या ठिकाणी दिसतंय। भगवे झेंडे हातात घेत आणि भगव्या टोप्या परिधान केलेले मराठे या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि शिवाजीनगर परिसरामध्ये आता जरांगे पाटील यांचं असं जंगी स्वागत केलं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो पुण्यामधली शिवाजीनगर परिसरातली। मोबाइल माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतो की जरांगे पाटील यांचं शिवाजीनगर परिसरात जंगी स्वागत। सकाळी खराडी या परिसरातला हा मोर्चा निघाला होता। आता शिवाजीनगर परिसरात जरांगे पाटलांचा हा पायी मोर्चा पोहोचलेला आहे आणि शिवाजीनगर परिसरामध्ये जरांगे पाटलांचा शिवाजीनगर परिसरात जरांगे पाटलांचा हा पायी मोर्चा पोहोचलेला आहे आणि या शिवाजीनगर परिसरामध्ये जरांगे पाटलांचं भव्य स्वागत केले जात आहे। आपण पाहू शकतो क्रेनच्या सहाय्याने एक भला मोठा हार या ठिकाणी आणला गेलेला आहे आणि या हार आता जरांगे पाटलांना घातला जाईल आणि त्यांचं भव्य स्वागत पुणेकर मराठा समाजाकडून केले जाणार आहे। साधारणतः 10 ते 12 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 12 ते 14 तास हे जरांगे पाटलांच्या सगळ्या समर्थकांना लागलेला आहे आणि कारण आपण पाहू शकतो लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा या पायी मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। आज या मोर्चाचा 5वा दिवस आहे। आंतरवाली सराटीतनं मोर्चा निघाला होता, त्यानंतर जालना आणि बीड आणि नंतर अहमदनगर जिल्हा पुढे करून आणि आता थेट पुणे शहरामध्ये हा मोर्चा दाखल झालेला आहे। लाखोंच्या संख्येने समर्थक या मोर्चामध्ये ठिकठिकाणी गावागावांमधून सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं भव्य असं स्वागत सुद्धा केले जात आहे। भगव्या टोप्या भगवे झेंडे घेऊन या सगळ्या मराठा समाज या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। आज हा मोर्चा आता शिवाजीनगरच्या पुढे जाऊन पुणे विद्यापीठ चौक, त्यानंतर पिंपरी चिंचवड मावळ करून आज लोणावळ्यामध्ये या मोर्चाचा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर हा मोर्चा मुंबईकडे कूच करणार आहे। मात्र ज्या पद्धतीने जरांगे पाटील हे सातत्याने जी काही मागणी करतात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि ती मागणी पहिल्या दिवसापासून ते आज सुद्धा सातत्याने तीच मागणी लावून धरतायत। सरकारकडून आवाहन केले जातं की मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवावं। आज सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मूळ गावी दरे या ठिकाणी जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावेळी सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे। सरकार मराठा आरक्षण देण्यासंदर्भात कटिबद्ध आहे। त्या संदर्भात फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीचे विनंती आवाहन मुख्यमंत्र्यांकडून त्यासोबतच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांना केले जात आहे। मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावरती
ठाम आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशा पद्धतीची भूमिका ही मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे आपण पाहू शकतो हा मोर्चा आता मुंबईकडे कूच होताना पाहायला मिळतात. आज सुद्धा कोर्टात या संदर्भातली जे काही सुनावणी झाली ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्यासंदर्भात आझाद मैदान पोलिसांना तसे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. आणि या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही वकिलांच्या माध्यमातून आमची भूमिका मांडणार, न्याय मंदिर जो काही न्याय देणार तो आम्हाला मान्य असेल अशा पद्धतीची भूमिका ही मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपण ज्या पद्धतीने पाहू शकतो पाचव्या दिवशी या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. या मोर्चामधून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात आणि सरकारच्या विरोधात सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून घोषणा दिल्या जातात. आणि या सगळ्या मराठा समाजाचं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं ही मागणी घेऊन हे सगळे आंदोलक आता मुंबईकडे कूच होताना पाहायला मिळतात. आणि ज्या पद्धतीने एकूण गावागावांमधून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय आणि या आंदोलनामध्ये गावागावातील मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो हा मोर्चा आता काही वेळ पुण्यातल्या या शिवाजीनगर चौकामध्ये संचेती हॉस्पिटल चौकामध्ये थांबल्याचं पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. या संपूर्ण मोर्चाच्या परिसरामध्ये पुणे पोलिसांनी चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे. मात्र अतिशय शांततेच्या मार्गाने हा मोर्चा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता हजारो वाहनं या मोर्चामध्ये आहेत, हजारो लाखोंच्या संख्येने समर्थक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हे संपूर्ण मोर्चाचं जे काही भव्य रूप आहे ते चित्रित करण्याचा प्रयत्न आंदोलक समर्थकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. निखिला, नक्कीच योगेश. आणि आपण पाहतो जरांगेंचं किती जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे ते. तर पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरामध्ये जरांगे पाटील यांचं असं जंगी स्वागत केलं जातं. त्यांच्या स्वागतासाठी हा मोठा हार या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. तर पुण्यातल्या शिवाजीनगर या ठिकाणी जरांगेंचं असं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. जरांगे पाटील यांचा हा मोर्चा पुण्यामध्ये आहे शिवाजीनगर परिसरात आणि इथे त्यांचं असं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी असा मोठा हार या ठिकाणी आणण्यात आलेला होता. पुन्हा एकदा आणखी हजारो मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले. जरांगे पाटील यांचा मोर्चा ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्यांचं असं जंगी स्वागत केलं जातं. मात्र पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरामध्ये जंगी स्वागत जरांगे पाटील यांचं. कुठे फुलांचा वर्षाव करत तर कुठे असे मोठे हार आणत जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या आपल्या बांधवांना अभिवादन करताना जरांगे पाटील. थांबायला सांग. महत्वाची शॉट तलवार काढली
तर पुण्यामध्ये जरांगे पाटलांचं असं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा हा मोर्चा मुंबईकडे पुढे सरकतोय। आज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मुक्काम हा लोणावळा या ठिकाणी असेल। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा बांधवांना जरांगे पाटील यांना भेटायचे। जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून आपण मुंबईमध्ये जाणारच या निर्धारानं ते अंतरवाली सराटीमधून निघाली आहे। तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो आणि वरून घेतलेले हे शॉट्स आपण पाहतो या ठिकाणी आणि त्यामधून या दृश्यांमधून कळतं या सगळ्या मोर्चाची भव्यता। पुण्यामधला हा संपूर्ण परिसर असा भगवामय झालेला आहे। संपूर्ण परिसर हा मराठा बांधवांनी या ठिकाणी फुलून गेलेला पाहायला मिळतोय। जरांगे पाटील यांचे या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं। मोठाले हार तसंच फुलांचा वर्षाव करत जरांगे पाटील यांचा पुण्यातल्या शिवाजीनगर या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। तर जरांगे पाटील यांचा हा मोर्चा पुढे सरकताना आणि त्यांच्या या पायी मोर्चामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली आपण पाहतोय। पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरामधली ही दृश्य, संपूर्ण परिसर हा मराठा बांधवांनी कसा फुलून गेलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होणार असा इशारा जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलाय। तर पुण्यामध्ये याची झलक दिसते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, ही दृश्य आपण पाहतो पुण्यामधली प्रचंड गर्दी जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये। निश्चितच लाखोंच्या संख्येने गर्दी या मराठा आंदोलकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काल संध्याकाळी जवळपास मोर्चा हा पुण्यात दाखल झालेला आहे। पुण्यातल्या खराडीमध्ये या मोर्चाचा कालचा मुक्काम होता आणि त्यानंतर आज सकाळी 10 वाजता हा मोर्चा पुण्यातनं सुरू झालेला आहे आणि आता मोर्चा पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरामध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे। क्रेनच्या सहाय्याने भव्य एक हार तयार करण्यात आला होता आणि त्या हार हा मनोज जरांगे पाटील यांना घालण्यात आलेला आहे। त्यासोबतच फुलांचा वर्षाव हा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि आता आपण या चौकात पाहू शकतो लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक समाज या ठिकाणी जमा झालेला आहे आणि साधारणतः 10 किलोमीटरपेक्षाही जास्त या मराठा समाज आंदोलकांची रांग या पुणे शहरात लागलेली पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने हा मोर्चा जवळपास 5 दिवसापासून आज या मोर्चाचा 5वा दिवस आहे आणि आंतरवाली सराटीतून हा मोर्चा निघाला होता। त्यानंतर जालना, बीड, अहमदनगर आणि आता थेट पुणे शहरात हा मोर्चा आता दाखल झालेला आहे। यानंतर शिवाजीनगरहून पुढे आता औंध, पुणे विद्यापीठ चौक, त्यानंतर थेट पिंपरी चिंचवड आणि लोणावळ्यामध्ये आज या मोर्चाचा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर हा मोर्चा मुंबईकडे कूच करणार आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना मोठं समर्थन राज्यातल्या मराठा
मराठा समाजाकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी सातत्याने आपल्या पत्रकार परिषदांमधून जी काही भूमिका मांडत आलेल्या आहे ते जवळपास 3 कोटी मराठा समाज हा मुंबईत दाखल होईल अशा पद्धतीचं एकूण भाष्य त्यांनी सातत्याने केलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो मोठं शक्ती प्रदर्शन म्हणता येईल की मराठा समाजाकडून या ठिकाणी केले जात आहे आणि मराठा समाजाचा हा मोर्चा आता मुंबईकडे कूच होताना पाहायला मिळतोय. मराठा समाजाला